दिसतंय, स्क्रीन दिसतंय ना? द मनी मॅग्नेट. आता आपण सगळेजण असं फील करायचंय, आपण आता बरेच दिवस झाले प्रॅक्टिस करतोय, 8-9 म्हणजे जवळजवळ 9-10, हे 9वा दिवस आणि आधीचे आपण 3 दिवस म्हणजे असे 12 दिवस झालेत. तर आपल्याला इतक्या वेळात आता कळलं असेल की आपण म्हणजे थँक्यू म्हणून, आभार व्यक्त करून आपण आपल्या स्वतःची फ्रिक्वेन्सी बदलून आपण मॅग्नेट होतोय. मॅग्नेट म्हणजे आपण जेवढा आभार देऊ तेवढं आपल्याला आता मिळत जाईल, सगळ्या क्षेत्रात मिळणारे, आरोग्य, मनी, करिअर, जॉब, फिनान्स, ज्या पण क्षेत्रात आपल्याला कमी होती, आपण तिथे कंप्लेंट केली होती, तिथे आपण धन्यवाद म्हणायला लागलो असू, नीट प्रॅक्टिस केलं असेल दररोज, तर आता आपण मनी मॅग्नेट व्हायला लागू. 9व्या-10व्या दिवसापासून आपल्याला आता थोडेसे चेंजेस थोडे रॅपिड व्हायला लागतील. हा चॅप्टर आपला आता मनीवरच आहे. त्यांनी मनीच्या म्हणजे सगळ्या नोटा डॉलर्स मध्ये दाखवलंय आणि त्याचा जो जादू आहे तो व्हायला लागायला सुरुवात होईल आपल्याला. आणि आपण हे मॅजिक बुक प्रॅक्टिस करतोय का, आपण किती धन्यवाद मानतोय, ह्याचा एकमेव मोजायचं, पटकन मोजू शकतो असा इफेक्ट आहे ना, मनी आहे. कारण आपण बाकीचं लवकर मोजू शकू की नाही माहित नाही, बट मनी कसं आपण पटकन आपल्याला कळतं की आपण बरोबर दिशेने चाललोय की चुकीच्या दिशेने चाललोय, आपल्याला मनीच सांगेल. जर आता आपण 1 महिना हे प्रॅक्टिस करून थोडंसं मनीमध्ये आपल्याला काहीतरी रिफंड मिळाले किंवा काही डिस्काउंट मिळाला, तर आपल्याला समजायला लागेल की आपण खरंच चांगली प्रॅक्टिस करतोय. आणि जर आपल्याला काही सुधारणा दिसली नाही, शून्य असेल तरी ठीक आहे, हळूहळू होईल ते सर्कल स्टार्ट. बट अजून आपल्यावर निगेटिव्हिटी, काही पैशाचे प्रॉब्लेम येत असतील तर आपल्याला खूप जास्त त्याच्यावर लक्ष द्यायची गरज आहे, आपल्याला समजेल. म्हणजे हळूहळू आपल्याला ते परिमाण मोजता येईल. हे मनी कसा मोजता येतो, बाकीचं हेल्थ वगैरे सगळ्या गोष्टी आपण नंतर चेक करू शकतो, रिलेशनशिप चांगलं झालं की नाही ह्याचं आपल्याला प्रूफ मिळेल की नाही माहिती नाही, लवकर लगेच मिळेल की नाही त्याच म्हणजे, आणि तो मोजता नाही येणार की बाबा इतका प्रूफ मिळाला, इतके मनी. जसं मनी कसं 1000 रुपये मिळाले, आपला सॅलरी एवढी होती, त्याच्यावर मला काहीतरी डिस्काउंट मिळाला किंवा कशावर काही पैसे वाचले, सेव्हिंग झाली किंवा मला रिटर्न जास्त मिळाले, काहीतरी आपल्याला मेजर करता येतं. पण रिलेशनशिप मध्ये खूप बेटर झालं हे मेजर नाही करतायत, त्याच्यामुळे आपल्याला आपण चांगल्या दिशेला, योग्य दिशेला चाललोय की निगेटिव्हिटीकडे चाललोय हे आपल्याला आता मनीच सांगेल एखाद महिन्यात, की आपण खरोखर प्रॅक्टिस करतोय की नाही, किंवा ह्या 10 दिवसात आपण मनी मॅग्नेट झालोय की नाही, मनी मॅग्नेट किंवा चांगल्या गोष्टींचं मॅग्नेट झालोय की नाही, हे आपल्याला आता कळायला लागेल 10 दिवसांच्या प्रॅक्टिस नंतर. इट इज ओनली विथ ग्रॅटिट्यूड दॅट लाईफ बिकम्स रिच. फक्त आभार व्यक्त करणं हीच एक गोष्ट आहे जी आपलं लाईफ रीच करू शकते. लेट रिच बोन फॉर ल्युथ्रेन पेस्टर. तर तो सांगतोय की फक्त आभार मानणं हेच एक गोष्ट आहे जी आपली लाईफ चेंज करू शकतं, रीच करू शकतं. बाकी आपण जर कंप्लेन केल्या, सगळ्यांची बुराई केली, चुगली चापलुसी, ज्या पण निगेटिव्हिटी, गॉसिप, ह्या त्या सगळ्या करून कोणाला चांगलं फील नाही होत. त्यामुळे ते गरिबीचं लक्षण आहे आणि धन्यवाद देणं हेच आपल्याला रीच करू शकतं. तर ग्रॅटिट्यूड इज रिचेस अँड कंप्लेन इज पॉवर्टी. इट्स द गोल्डन रूल ऑफ your whole life, whether it's your health, job, relationships, or money. The more grateful you can be for money you have, even if you don't have very much, the more riches you will receive. And the more you complain about money, the poorer will you become. तर ते आधीच आपल्याला चॅप्टर मध्ये सांगितलं होतं की त्या आपण पैगंबर आणि भिकाऱ्याची स्टोरी ऐकली होती, आणि तो श्रीमंत माणूस, तर तो बोलत होता की अल्लाला धन्यवाद सांगा की आता पैसे देणं बंद कर.
आणि गरीब सांगत होता की अजून कंप्लेंट करत होता की मला काय दिलं, तर तो अजून गरीब होत गेला आणि तो श्रीमंत श्रीमंत होत गेला. तर तसंच आहे आपल्याला की कंप्लेन ही आपल्याला गरिबी आणणार आहे आणि धन्यवाद आभार हे आपल्याला श्रीमंती आणणार आहे. त्यामुळे आपण ही प्रॅक्टिस आता एकदम जोरो शोरो से आता आपण युद्धाची जशी तयारी केली आहे, सगळे शस्त्रास्त्र आहेत आपल्याकडे. आता आपण 10 दिवसामध्ये जेवणापासून पाण्यापासून अन्न, हेल्थ, रिलेशनशिप सगळ्या सगळ्या गोष्टींचा आपण आता नॉलेज थोडं थोडं बेसिक घेतलंय. आता आपल्याला फक्त ते जाऊन मैदानावर यूज करायचे सगळे टूल्स वगैरे जेवढे हत्यार आपण गोळा केलेत. तर त्यामुळे सगळ्यांनी आता प्रिपेअर व्हायचंय की आता मला थोड्याच दिवसात असे चेंजेस दिसले पाहिजे थोडेफार तरी, किंवा चेंजेस एकदम दिसले नाही तरी माझी आधीची कंप्लेन कमी होऊन मी निदान पीसला तरी आलो पाहिजे. म्हणजे आपण तो फ्रिक्वेन्सी चार्ट आहे त्याच्यात झिरो फिलिंगला तरी आलो पाहिजे. आता निगेटिव्ह पडणं आपलं कमी झालं पाहिजे. म्हणजे जसं पहिले दिवसातनं आपल्या थॉटवर काहीच कंट्रोल नव्हता. जसे येत होते तसे चालू होते. त्यांची ट्रेन, त्यांची गर्दी, त्यांची धावपळ, पळापळ ते दाखवतात ना. मुंबईत लोक पळत असतात ट्रेन मागे, ह्याच्या मागे, त्या सिग्नलवर असे गर्दीत दादरहून सुटले की सगळे मुंग्यांसारखे जातात ऑफिसेस मधनं. तसे आपले थॉट्स चालले होते. आता आपल्याला बघायला लागलोय की नाही, आता किती कृतज्ञता आली, किती म्हणजे पहिले 100 थॉट दिवसातनं कंप्लेनचे होते. एकदम प्रत्येक गोष्टीत कंप्लेन. सकाळी उठल्यापासून उठल्या उठल्या माझी पाठच दुखली, झोपच नाही झाली, गादीच वाकडी झाली, पाणीच नाही आलं, गरम पाणीच नाही मिळालं, थंडीच जास्त होती, कामवाली लवकर नाही आली, ट्रॅफिकच मिळाली, गाडीच पंक्चर झाली. म्हणजे अशा दिवसभरात झोपेपर्यंत आपण कंप्लेन केल्या होत्या. तर त्या आता आपण थोड्याशा बघायला लागलोय आणि त्या 100 पैकी समजा पहिले 50 झाल्या असतील, आता ह्या आठवड्यापर्यंत 10-12 दिवसात आपल्या त्या 10 झाल्या असतील. म्हणजे आपण कमी होत चालल्या आहेत आपल्या कंप्लेंट. तर तेवढंच आपण पॉझिटिव्हिटीकडे चाललोय. म्हणजे खूप चेंजेस जरी नाही झाले तर निदान विचारांच्या लेवलला आपण झिरो लेवलला तरी आलेलो असू. तर टुडेज मॅजिकल प्रॅक्टिस टर्न्स वन ऑफ द बिगेस्ट रिझन पीपल कंप्लेन अबाउट मनी इन टू द ऍक्ट ऑफ ग्रॅटिट्यूड, and so it has double the power to change the circumstances of your money. You will be replacing a complaint which makes you poorer with gratitude which magically brings you riches. तर आपल्या आयुष्यात रिचेस, श्रीमंती कशी आणायची ह्याच्यासाठी ही प्रॅक्टिस आता आहे. आपण आधी जी केली ती एक प्रॅक्टिस होती की नोटेवर लिहून ठेवायचंय की मला नोटेवर, आणि एक नोट कपाटात किंवा कुठे चिकटवायला लावली होती की जेवढं मला लाईफ टाईम पैसे मिळाले त्याच्याबद्दल मी धन्यवाद. आणि एका नोटेवर पण लिहायचे होते की नोट चिकटवून धन्यवाद द्यायचे होते. आता ती अजून ऍडव्हान्स प्रॅक्टिस सांगणार आहे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये की आपण मनी अजून कसा, आपण मनी मॅग्नेट होऊन गेलो पाहिजे, की मनी आपल्याकडे अट्रॅक्ट झाला पाहिजे. ती लक्ष्मी, माता, प्रॉस्पेरिटी, भरभराटी अशी आपल्याकडनं आपल्या थ्रू वाहिली पाहिजे. आपला फ्लो असा मध्ये काही हेच नको यायला, अडथळाच नको यायला, असं कंटिन्युअस फ्लो मध्ये राहिलं पाहिजे. एवढ्या प्रॅक्टिसेस त्यांनी सांगितल्यात. तर आपण कंप्लेन न करता कसं रिचेस आणू शकतो ते सांगते. तर most people wouldn't think they complain about money, but if there is a lack of money in their life, they are complaining without realizing it. Complaining happens through people's thoughts as well as their words, and most people are not aware of the many thought in their head. Any complaining, negative, jealous, or worried thoughts or words about money are literally creating poverty. And of course, the biggest complaints come when money has to be paid out. आपल्याला काय वाटतं, नाही मी मनीच्या काही कंप्लेंट नाही केल्या, कुठे केल्या, काही वाटत तर नाही आपल्याला, कधी आठवतच नाही आपल्याला की आपण केल्यात. पण कशा केलेल्या असतात. आपलं लाईट बिल बघा, लाईट बिल जास्त आलं ज्या महिन्यात की ओरडले, सगळे ओरडले की इतकं लाईट बिल कसं देतात इतकं, आणि त्याच्या डेटच्या पुढे आपण पे केलं तर अजून ते एक्स्ट्रा चार्ज घेणार. आपण सगळे ओरडणार की केवढं लाईट बिल आलं, केवढं लाईट बिल आलं. परत कोणीतरी आपण हॉटेलला बिल द्यायला गेलो, थोडंफार त्याच्यात जीएसटी लागला हे ऍड झालं की त्याचं बोलणार. भाज्या महाग झाल्यावर बोलणार. आपण रस्त्याने जाताना टोल लागला आपल्याला तर त्याचं बोलणार. तर आपल्याला असं हे होतं की एक्स्ट्रा. परत आपण कशावर काही पेमेंट ऑनलाईन मागवलं, त्यांनी डिलिव्हरी चार्जेस घेतले तर आपण चिडणार की फुकटचं. आपण दुकानात जाऊन तर काही चार्जेस नसते लागले, ह्याचे डिलिव्हरी चार्जेस लागले. परत आपण ऑनलाईन बुक माय शोवर जर बुक केलं तिकीट तर त्यांचे सर्व्हिस चार्जेस ते थोडे घेतात. पण आपल्याला हे नाही दिसत की आपण घरबसल्या तिकीट बुक करतोय, तिथे जाऊन विंडोवर जाऊन तिथे सिलेक्ट करून त्या लाईन मध्ये नाही उभं राहते. आपल्याला घरी त्याचे मोबाईलवर तिकीट म्हणजे चेअर सिलेक्ट करायला मिळत आहेत, सगळे रेट्स दिसत आहेत, कोणाशी बोलावं नाही लागत, ट्रान्झॅक्शन नाही, घरी बसल्या बसल्या चेअर मध्ये आपण करतोय. तर तो सर्व्हिस चार्ज गरजेच म्हणजे
ठीक आहे ना, आपल्याला कम्फर्ट पण तर मिळतोय, पण आपण त्या कम्फर्ट बद्दल पे करायला खूप त्रास करतो. म्हणजे असं मेंटली त्रास होतो. एक्स्ट्रा पैसे पडले, डिलिव्हरी चार्जेस पडले कसले, की कोणी सर्व्हिस चार्जेस घेतले, जीएसटी घेतला, टॅक्स घेतला, तर आपण लगेच त्याची कंप्लेंट सुरू करतो. थोडं लाईट बिल इकडे तिकडे हल्लं महिन्यापेक्षा, की आपलं सुरू झालं. सिलेंडर महाग झालं, भाज्या महाग झाल्या. प्रत्येक गोष्टीत कामवाले एवढे पैसे घेतात, एवढे खाडे करतात. असं आपण असं अगणित केलेल्या असतात कंप्लेंट. किंवा एखाद्या रेस्टॉरंटला, काही रेस्टॉरंट हॉटेल स्वस्त असतात, काही महाग असतात. तीच भाजी सगळ्या रेस्टॉरंटला, सगळ्या हॉटेलला सेम चार्जेस मध्ये नाही मिळत. आपण 5 स्टारला गेलो तर वेगळं, स्टँडर्ड हॉटेलला गेलो तर वेगळं, लोकल ढाब्यावर गेलो तर वेगळं. तर आपण त्याच्यात पण हे करतो की एवढं तिथे तेवढ्याला मिळते, इथे एवढ्याला मिळालं. पण आपल्याला त्याचा अँबियन्स दिला, त्याचं म्युझिक दिलं, त्याचे लाईट्स दिले, एसी दिला, तो जो कम्फर्ट दिला आपल्याला, आपण फॅमिलीनी बसून असं छान एन्जॉय करून ते डिनर केलं, बर्थडे केला असेल, पण ते रस्त्यावर ढाब्यावर धुळीत खाणं आणि 5 स्टारच्या तिथे तेवढ्या अम्युनिटीज मध्ये खाणं, याच्यात फरक आहे ना. तर त्या सर्व्हिसचा, त्यांचे वेटर पण इंग्लिश बोलतात, जे आपल्याला कम्फर्ट फील करून देतात, त्या सर्व्हिसचा आपण विचार नाही करत. आपण कंप्लेन झोन मध्येच असतो, की मी कसं कमी देऊ, कसं कमी देऊ, हा झोन असतो आपला. तर त्यामुळे आपण एवढ्या सगळ्या कंप्लेंट पैशाच्या बाबतीत कळत न कळत करतो. किंवा ह्या जरी नसेल केल्या ना, तर दुसऱ्यांनी जर काही घेतलं तर आपल्याला त्याचा पण जेलस फील होते, म्हणजे जेलसी होते. कधी कधी आपल्याला एक सॅलरी, आपण सेम काम करणारे ऑफिसमध्ये असलो, तर एखाद्याने काही ओव्हर टाइम केला असेल किंवा त्याने काही अचीव्ह केलं, तर त्याला काहीतरी बोनस कार्ड मिळालं किंवा अवॉर्ड मधून काही हे इन्सेंटिव्ह मिळाला, तर आपल्याला त्याच्यामधून पण त्रास होतो. त्याला, मला 30,000 पगार आहे, त्याला 31 पण मिळाले, 31 मिळाला, 1,000 जास्त मिळाले, 2,000 जास्त मिळाले, किंवा कोणाला 1,00,000चं त्याला 25,000 इन्सेंटिव्ह मिळाले, तर आपल्याला लगेच त्रास. त्याला माझ्यापेक्षा जास्त मिळाले, त्याला माझ्यापेक्षा मिळाले. म्हणजे आपण काय करतो, आपल्याला 30 मिळाले ना, त्याची पण बरबादी ओढवून घेतो. म्हणजे त्याला मिळाले जास्त, ती तर आपण निगेटिव्हिटी त्या 1,000ची केली त्याची, पण आपले 30,000 पण आपण जेलसीने घेतले, तर त्या 30,000 पण आपल्याला शापित पैशासारखे लागतील. तर दुसरं हे पण आहे की वरीड थॉट्स. वरीड म्हणजे भविष्याबद्दल, पैशाबद्दल चिंता केली, की आता तर माझ्या बँक अकाउंटला हेच पैसे आहेत, मग हे पुरतील का, आता माझ्या मुलांच्या शिक्षणाला पुरतील का, हे माझ्या म्हातारपणी पुरतील का. तर पैशाला चुकीचं म्हणणं, की सगळे लुटायला बसले तिकडे आणि सगळे भ्रष्टाचार करताय, ह्यांनी करप्शन केलं, म्हणजे त्या पैशाला, त्या लक्ष्मी मातेला आपण कायम असं वाईट म्हटलं, की श्रीमंत लोक चांगलेच नसतात, ते करप्शननीच कमवतात, चांगल्या मार्गाने कोणी कमवत नाही, किंवा त्यांना माणुसकी नसते, अशा गोष्टी आपण श्रीमंतांबद्दल किंवा श्रीमंतीबद्दल किंवा पैशाबद्दल जेलसी, काळजी, वरी, कंप्लेन, निगेटिव्हिटी सगळं दिलंय आपण. आणि आपल्याला वाटतं तरी धनलक्ष्मी माझ्याकडे यावी. ती कशी येईल? आणि धनलक्ष्मी ही आहे ना, लक्ष्मी, पैसा म्हणा, लक्ष्मी कोणी मानत नसेल तर पैसा ही एनर्जी आहे. आता जसं पृथ्वी आणि आकाश दोन आहे ना, सगळ्या गोष्टींमध्ये पुरुष पुरुष तत्व आणि स्त्री तत्व दोघं असतं. म्हणजे फेमिनाईन एनर्जी आणि मॅस्क्युलाईन एनर्जी. जसं माणसात आहेत तसं प्राण्यांमध्ये पण आहे, फिमेल आहे, मॅस्क्युलाईन आहे, दोन्ही. जसं पृथ्वी फेमिनाईन आहे, आकाश मॅस्क्युलाईन आहे, किंवा सूर्य मॅस्क्युलाईन आहे, तसं प्रत्येक गोष्टीमध्ये मेल आणि फिमेल एनर्जी आपल्यामध्ये पण असते. जरी स्त्री असेल तर तिच्यात मस्क्युलिन पण आहे, फिमेल आणि फेमिनाईन एनर्जी पण आहे. ज्या स्त्रिया एकदम स्ट्रॉंग असतात, एकदम प्रूव्ह करून राहतात, काहीतरी करेजियस, जसं राणी लक्ष्मीबाई ज्या युद्धाला लढल्या ना, त्यांच्यात मस्क्युलाईन एनर्जी जास्त होती, म्हणजे स्त्री एनर्जीपेक्षा. मग ती स्त्री एनर्जी मस्क्युलाईन बॅलन्स करणं असतं. तर स्त्री एनर्जी नेहमी कशी असते, की तिला असं म्हणजे जसं बायकांना कौतुक केलेलं आवडतं, त्यांना डेटला नेलेलं, त्यांना असं साड्या घेतलेल्या, त्यांचं असं ज्वेलरी घेतलेली, म्हणजे नेहमी त्यांना असं भाव दिलेला आवडतो. त्या अशा दुर्लक्ष करतील दुसऱ्यांकडे, अशा राणीसारख्या चालतील, आणि आपण त्याला भाव दिला पाहिजे, असा ऍटिट्यूड लहानपणापासूनच मुलींचा असतो ना, तो फेमिनाईन ऍटिट्यूड आहे. आणि तसाच धनलक्ष्मीचा पण ऍटिट्यूड आहे. तर पैशाच्या एनर्जी फेमिनाईन एनर्जी आहे, तर तिला नेहमी ना भाव दिलेला आवडतो. लक्ष्मीची नेहमी पूजा केलेली, तिला भाव दिलेला जास्त, असं काय आपण त्याला गंध लावून लक्ष्मीपूजन वगैरे करतो, तर तिला नेहमी असं प्रेज केलेलं आवडतं त्या गोष्टींमध्ये. तर आपण त्याला प्रेज जेवढं करू ना, तेवढी ती एनर्जी फ्लो होणार, आणि जेवढी तिची कंप्लेन करू तेवढी ती आपल्या हातातून, आले जरी पैसे तरी काहीतरी होणार, लोन होणार, कर्ज होणार, आणि निगेटिव्हिटी, आजार पण येणार, ते खर्च होऊन जाणार. तर if you don't have enough money, paying your bills can be one of the most difficult things to do. It can seem like there is a greater stream of bills than there is money to pay them.
But if you complain about your bills, then what you are really doing is complaining about money. Complaining keeps you in a poverty. तर आपल्याकडे बिल द्यायला पैसे नाहीत, खूप सारे बिल आहे, लाईट बिल, घर बिल, काय हे पाणी बिल, सगळे बिल, आपलं टीव्हीचा रिचार्ज करतो, वायफायचा, किंवा मोठे काही बिल, हप्ते, ईएमआय जे असतील ते आपल्याला डिफिकल्ट जातंय पे करणं, ऑलरेडी डिफिकल्ट जातंय आपल्याला. आणि त्याच्यात आपण कंप्लेंट करतो की इतका हप्ता असतो, इतकं चक्रवाढ व्याज घेतात माझ्याकडनं, 20 वर्ष घराचे ईएमआय घेणारे आता, म्हणजे ऑलरेडी पैसे नाही आपल्याकडे, त्याच्यात कंप्लेंट करून म्हणजे आपण ऑलरेडी खालच्या पातळीला चाललोय. त्यामुळे आपण गरिबीत राहतोय त्या सर्कलमध्ये. म्हणजे गरिबीत जरी नसलो तरी अमेरित पण नाही चाललोय, तिथल्याच सर्कलमध्ये फिरतोय. म्हणजे आपण ज्या लेवलला आहे ना, आपली जी पात्र आहे, आपलं पात्रता जेवढी, भांड आहे की स्पून आहे की वाटी आहे की जो ज्या भांड आहे ते तिथेच फिरतोय, त्याच्या अप्पर क्लासला नाही जाते, खूप कमी पण नाही जात, कारण आपण आपला एक माइंडसेट आहे की हे माझं सर्व्हायवल मोड आहे एवढा, आपण कम्फर्टेबल आहे तेवढ्या पैशाशी म्हणून. आणि जर त्याच्यापेक्षा जास्त कंप्लेंट केल्या तर ते पण पॉवर्टीमध्ये जाईल मग अजून. If you don't have enough money, the last thing you would normally do is feel grateful for your bills. But in fact, that's exactly what you have to do: receive more money in your life. To have a rich life, you must be grateful for everything to do with money. And begrudging your bills is not being grateful. त्यांनी काय सांगितलं, बिल आलं तर तुम्ही त्याला धन्यवाद म्हणा. बिल काय येतं? बिल आपोआप येतं का? असं अचानक कोणाच्याही घरी बिल जातं का? नाही, आपण त्याचा उपभोग घेतला, त्याला त्या सर्व्हिसला यूज केलं म्हणून बिल आलं ना. आपण लाईट यूज केली, पहिल्या महिना यूज करून ते शेवटी बिल देतात. आधी ऍडव्हान्स मध्ये बिल नाही देत आपल्याला, महिनाभर यूज करतो आपण मग बिल देतात. जेवण करून घेतो आपण मग बिल देतात. पाणी यूज करून घेतो मग बिल देतात. मग असं सगळं नंतर घेतात ना. घर भाडं पण समजा बऱ्याचदा असं असतं की घर पूर्ण आपण घरात राहतो महिनाभर मग भाडं देतो, जे पण आहे. म्हणजे आपण ती सर्व्हिस पहिली युज करतो, हा पार्टच विसरून जातो. आपण बिल आलं का ते बिलच निगेटिव्हिटी करतो की मला एवढे बिल भरायचे, एवढे बिल भरायचे. तर हे बिलला ग्रेटफुल राहणं, कोणतंही बिल आलं तर तुम्ही खुश झालं पाहिजे की चला बिल आलं म्हणजे मी ती सेवा मला दिली कोणीतरी, मी ती उपभोगली, माझ्याकडे लाईट होतं, माझ्याकडे प्लंबिंग होतं, माझ्याकडे हिटर होतं, एसी होतं, त्या सगळ्याचं बिल आलंय. तर तुम्ही खुश झालं पाहिजे की मी एवढ्या सेवा यूज करतो, आणि एवढ्या सेवा यूज करतो म्हणजे मी श्रीमंत आहे म्हणून मी बिल भरू शकतो, म्हणून मी एवढ्या सेवा यूज करतो. रस्त्यावर राहणाऱ्या माणसाला बिल नाही येणार, म्हणजे तो सेवा पण यूज करत नाही, म्हणजे त्याला तेवढा यूज करायची श्रीमंती पण नाहीये. लाईट बिल, पाणी बिल त्याला नाही येते, कारण तो तेवढा पात्र नाही, त्याला ते युनिव्हर्स देत पण नाही, ते यूज पण नाही करत आहे, म्हणून तो रस्त्यावर आहे. आपल्याला येतंय तर कारण आपण चांगल्या एन्व्हायरमेंट मध्ये राहतोय, आपण ते सर्व्हिसेस आपल्याला बॉडीला यूज करतोय, म्हणजे आपण श्रीमंत आहे ऑलरेडी, आणि आपण ते बिल पे करायच्या कपॅसिटीमध्ये, म्हणजे आपली ऑलरेडी जी श्रीमंती आहे बिल येत आहे म्हणजे. तर आपण त्या बिलला थँक्यू म्हटलं पाहिजे. You must do the exact opposite, which is to be grateful for goods or services you have received from those who billed you. तर आपण एक्झॅक्ट अपोजिट हे केलं पाहिजे, ज्यांनी आपल्याला बिल दिलं. समजा इस्त्रीवाल्यांनी दिलं, गॅसवाल्यांनी दिलं, इलेक्ट्रिसिटीवाल्यांनी दिलं, किराणावाल्यांनी दिलं, भाजीवाल्यांनी, ऑनलाईन आपण शॉपिंग करतो त्यांनी, तर त्या सगळ्या लोकांना आपण थँक्यू म्हटलं पाहिजे. जसं बुक माय शो वाल्यांना, सगळ्यांना. तर it is such a simple thing to do, but it will have a monumental effect on the money in your life. You will literally become a money magnet. ही सच अ सिम्पल, एकदम छोटी प्रॅक्टिस वाटते ही, आणि वेड्यासारखी पण वाटते की काय बिल देणाऱ्यांना काय थँक्यू म्हणत बसायचं. पण ती सगळ्यात मोठा चेंज घडवणार आहे, सगळ्यात मोठा. कारण तुम्ही तिथे डीप मनापासून फील करणार आहे की ही सर्व्हिस मी यूज केली आणि त्याच्याबद्दल मला तुम्ही बिल दिलं, आणि मी हे पैसे द्यायच्या लायक आहे, माझ्याकडे तेवढे पैसे आहेत, हे जर तुम्ही म्हणून ते बिल पे केलं आनंदाने, खुशी खुशी, तर ते म्हणजे हेच मोठा इफेक्ट घडवून आणेल. आपल्याला छोटी कृती कधी कधी मोठा इफेक्ट आणते, आणि आपण कधी कधी खूप काम करतो, खूप हार्डवर्क करतो जाऊन, तर ती कृती आपल्याला जास्त पेमेंट नाही देणार जेवढी ह्या छोट्या कृती देते. तर टू बी ग्रेटफुल फॉर अ बिल, थिंक अबाउट हाऊ मच यू हॅव बीन बेनिफिटेड फ्रॉम द सर्व्हिस और गुड्स ऑन द बिल. If it's payment of rent, for rent or a mortgage, be grateful that you have a home and you are living in it. What if the only way you could live in a home was by saving up all the money and paying cash for it? What if there was no such things as lending institutions or places to rent? Most of us would be living on the streets. So be grateful to the lending institutions or your landlord, because they have made it possible for you to live in a home or apartment.
आता काय झालं असतं आपल्याला जर त्यांनी आधीच पैसे सगळ्यांनी मागितले असते तर. आपल्या आधी लगेच पैसे असतात का? सगळे आपले लँडलॉर्ड आहे, तो आपल्याला पहिले महिनाभर राहू देतोय मग पैसे घेतोय, तर त्याचे पण आपण थँकफुल. आणि एक घर बांधायला किती गोष्टी लागतात. पूर्ण प्लंबिंग लागतं, इलेक्ट्रिसिटी लागते, 4 भिंती बांधायच्या, दरवाजे लावायचे, फरशी लावायची, फॅन लावायचे, स्लॅब टाकायचा, तेव्हा एक घर बनतं. तर त्या एका घरासाठी एवढे लोक हे म्हणजे कामं करत असतात. ते पैसे कोणीतरी देतं, 4-5 महिने तिथे उभं राहतं, तेव्हा ते घर बनलंय, ते आपण भाड्याने घेतलंय, त्याला आपण रेंट देतोय. तर आपण त्या सगळ्यांचं थँकफुल असलं पाहिजे. आणि दुसरं की आपण स्वतःच्या घरात जर राहत असू तर आपण स्वतः 1 करोड भरून लगेच 1 करोड होते का आपल्याकडे, किंवा नाशिकला जिथे पण राहत असेल तर 25-30 लाख लागले असतील, तर ते होते का आपल्याकडे? आपण कर्ज काढलं ना, डाऊन पेमेंट दिलं, मग कर्ज काढलं बाकीच्या अमाऊंटचं, आणि मग आपण हप्ते देतोय 20 वर्ष. तर ती बँक आपल्याला 20 वर्षासाठी पैसे देते, तेवढे आपल्याला एक्झॅक्टली एका वेळेस नाही भरावे लागेल. आणि जर अशी कोणती इन्स्टिट्यूटच नसती जर कर्ज देणारी, कोणी उधार, आपण कसं घर घेताना नातेवाईकांकडनं घेतो, काही उधार घेतो, काही इकडून तिकडून सोनं गहाण ठेवून, म्हणजे 1-1.5 करोड जमवायला आपण सगळ्या प्रकारे सगळीकडनं, सगळ्या सोर्सेस कडनं पैसे आणतो. पण जर समजा मला एकट्यालाच घर घ्यायचं, आता कोणीच नाहीये, बँक पण नाहीये, लोन म्हणजे आई वडील पण नाहीये, सोनं गहाण ठेवून मला ते पण नाही आणता येणार, कोणतीच इन्स्टिट्यूट नाही, तर आता मी 1.5 करोड कधी आयुष्यात कमवेल आणि कधी ते घर घेईल? किती वर्ष लागतील मला स्वतःचं घर घ्यायला? तर हे सगळे लोक आहेत आपल्याला मदत करायला, बँका आहेत पैसे द्यायला, ते पैशाचं व्याज का घेईना, पण मला पहिले घर तर दिलं, गाडी दिली, तेव्हा त्यांनी, म्हणजे मी गाडी घेतली, बसून चालवली, मग 7-8 वर्ष पैसे भरले. मग 7-8 वर्ष त्यांनी दिले नसते तर माझी गाडी म्हातारपणी झाली असती, घरही म्हातारपणी झालं असतं. म्हणजे आपण ते इतकं टेकन फॉर ग्रँटेड आहे बँक, आणि हे आपण त्यांना अजून शिव्याच घालतो की ते काय व्याज लावतायत माझ्यावर असं म्हणून. तर आपण त्याचं थँकफुल असलं पाहिजे. इफ यू आर पेइंग बिल फॉर अ गॅस और इलेक्ट्रिसिटी, think about the heating or cooling you received, the hot showers, and every appliance you were able to use because of the service. If you are paying a phone or internet bill, imagine how difficult your life would be if you had to travel vast distance to talk to each person individually. त्यांनी म्हटलं गॅस आणि इलेक्ट्रिसिटीचं बिल येतंय, तर आपल्या गॅसवर काही गरम करतोय, काही कुलिंग करतोय एसीने, फॅन लावतोय, हॉट शॉवर घेतोय गिझरने, सगळे अप्लायन्सेस आपण वापरतोय, जसं फ्रीज वापरतोय, मिक्सर वापरतोय, ते सगळेच अप्लायन्सेस आपण वापरतो, टीव्ही वगैरे लावतोय, इंटरनेटचं बिल देतोय, फोनचं बिल देतोय. जर फोन नसते, इंटरनेट नसते, तर आपण एवढ्या लॉंग डिस्टन्स चालत गेलो असतो का? त्या माणसाला भेटायला गेलो असतो का एक निरोप द्यायला? तर आपण पटकन फोन केला, सिक्युरिटीला खाली फोन केला, शेजारच्यांना फोन केला, काही सांगायचंय तर बिल्डिंग मध्ये कोणाला पण. पण तेवढाच फोन नाहीये, इंटरनेट नाहीये, आपल्याला ते पायी जाऊन तिथे तो निरोप सांगावा लागेल. त्याच्यामुळे हे एफर्ट्स आपल्या वाचतायत, त्याच्यामुळे आपण थँकफुल असलं पाहिजे. आणि ते इंटरनेट कोणीतरी इन्व्हेंट केलंय, तो फोन कोणीतरी डिझाईन केला, त्या कंपनीने प्रोडक्शन केलं. नुसतं 20,000चं झालं का? तो फोन आला, 20,000चा आला, पण त्यांना रिसर्च करावा लागला, ती फॅक्टरी सेट करावी लागली, तेव्हा तो फोन प्रोडक्शन झाला, तो डिस्ट्रीब्यूट झाला, तो त्या देशातून ह्या देशात आला, तो डिस्ट्रीब्युटर कडनं रिटेलरकडे आला, तिथून त्या दुकानात आला, तिथून मी ऑनलाईन मागवला. म्हणजे इतकी सारी प्रोसेस इन्व्हॉल्ड आहे त्याच्यात. 20,000 नाही इन्व्हॉल्ड आहे आपले, 20, 40, 50 हजारचा फोन असेल, पण त्याच्यात खूप लाखो करोडो लोक, म्हणजे रुपीज पण इन्व्हॉल्व आहे, लोक लोक पण हजारो इन्व्हॉल्व आहेत आपल्या एका फोन मागे, इंटरनेटच्या इन्व्हेन्शन मागे. त्याच्यामुळे त्या सगळ्याचं आपण थँकफुल असलं पाहिजे. थिंक अबाउट हाऊ मेनी टाइम्स यू हॅव बीन एबल टू कॉल फॅमिली अँड फ्रेंड्स, सेंड अँड रिसीव्ह emails, or access information instantly through the internet because of your service provider. All of these remarkable services are at your fingertips. So be grateful for them, and be grateful that the companies trust you by providing their services before you have paid for them. तर आपण सगळ्यांचं फिंगर टिप्सवर, आपण बोटावर आपण सगळं चालवतो, इंटरनेट, फोन करतो, मेसेज करतो, ईमेल, आजकाल व्हॉट्सअप स्टेटस सगळं टाकतोय, फेसबुक, इंस्टाग्राम, रील, स्टोरी, पिक्चर सगळं बघतोय एका क्लिकवर. आणि ते आपल्याकडनं पैसे कधी घेत आहे? शेवटी महिन्याच्या. तर आपण पहिले 1 महिना त्या सगळ्या सर्व्हिसेस पटापट पटापट युज करतो. युज करताना आपल्याला काहीच नाही वाटत, मज्जा मज्जा येते, आणि जेव्हा बिल द्यायची वेळ येते आपल्याला लगेच त्रास होतो, एवढं बिल आलं माझ्या इंटरनेटचं. तर ती गोष्ट आहे, आपण त्यांचं थँकफुल असलं पाहिजे. एव्हर सिन्स आय डिस्कवर्ड द फेनॉमिनल पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड, आय राईट द मॅजिक वर्ड्स थँक यू पेड. तर तिने जे ऑलरेडी बिल पे केले, आता आज तुम्ही एक करायचंय, सगळे घरातले बिल शोधायचे, जेवढे पण आधीचे सोन्याचे, चांदीचे, घरातल्या मोठ्या मोठ्या वस्तूंचे जे आधीचे बिल
ठेवतो आपण. आणि रिसेंटली आता आलेले अमेझॉनचे दूधवाल्याचे जे पण बिल असतील सगळे, तर ते ग्रॉसरीवाले सगळ्या बिलवर, इस्त्रीवाला, गाडीवाला जो पण आहे, ते सगळीकडे जे दिले, ऑलरेडी दिले ते थँक्यू पेड असं लिहायचंय. आणि जे येतील त्यांचं बघू. On every bill as I pay it, and never miss a single one. At the beginning, when I didn't have the money to pay a bill, it would still use gratitude's magical power and would instead write across the bill, "Thank you for the money." Then, when I had the money to pay it, I would add, "Thank you paid." तर तिने जेव्हापासून हे थँकफुलनेस, ग्रॅटिट्यूड, धन्यवाद, आभार शिकलंय, तेव्हापासून ती काय करते, जे बिल पे झाले तर ऑलरेडी आपण पैसे देऊन दिले लगेच, तर तिथे लिहिते थँक्यू पेड. आणि जे बिल आलंय, पण आता इलेक्ट्रिसिटी बिल आलंय पण अजून आपण पे नसेल केलं, तर ते थँक्यू फॉर द मनी असं लिहायचं. म्हणजे आपण अजून दिलं नाहीये ना, आणि जेव्हा दिल्या जाईल ते इलेक्ट्रिसिटी बिल आपण भरलं, तेव्हा लिहायचं त्याच्यावर परत थँक्यू पेड. असे बिल्स आपण ठेवायचे, जमा करायचे आणि ते लिहायचे. तर ते हिने मेकॅनिकल थोडं म्हणजे ते सांगितलंय, आपण त्याच्यात अजून रंग भरू शकतो. की जसं आपण थँक्यू, समजा किराण्याचं बिल आलं आपल्याला, तर त्याचं लिहिलं तर थँक्यू मनी पेड, पण थँक्यू त्या दुकानदाराचे की त्यांनी मला एवढा सगळा किराणा दिला, मला काहीच कमी पडलं नाही, मला वेळेवर सगळे पाहुणे रावळे घरचे सगळे डबा टिफिन सगळं करता येईल. आपण जेवढं ते फील करून लिहू ना, तेवढं चांगलं होईल. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, आता गाय तिथेच आहे आणि गाईचं दूध काढायचंय, गाईकडे दूध आहे पण ती गाय स्वतः दूध देते का? नाही देत, आपल्याला काढावं लागतं दूध जाऊन. तसं एक्झाम्पल येते की तिथे युनिव्हर्स मध्ये पैसा वगैरे सगळं आहे, पण आपल्याला तो असं ऑटोमॅटिक नाही मिळत. त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला करावं लागेल ना, काहीतरी आपल्याला मनात प्रॅक्टिस, बाहेर प्रॅक्टिस, शारीरिक कष्ट, ऑफिसला जाणं, काहीतरी ऍक्शन घेणं. ती बाहेरून ऍक्शन घेणे, पण मनातून कुचकुच करत रडत खडत ऍक्शन नाही घ्यायची. तर मनातली पण ऍक्शन चांगली आहे, तर मनात ही कृतज्ञता कंटिन्यू आणा. तर ते जसं तुम्ही जेवढ्या वेळ गाईचं 1 तास दूध काढलं तर 1 तास गाईचं दूध येणार आहे, तसं आहे ते आपल्या मनात. आपण 1 तास कृतज्ञता व्यक्त केली तर ती काही कमी नाही पडणार आहे, तेवढं जास्त येणार आहे. म्हणजे ते ते प्रॅक्टिस तसंच ठेवा की आपण जेवढं मंथन करू मनामध्ये ना, तेवढं घुसळत राहू आपलं धन्यवाद, थँकफुलनेस, तेवढा आपल्याला तो इफेक्ट पूर्ण युनिव्हर्स मध्ये होणार आहे. आपली एनर्जी ती जाणार आहे आणि तेवढं येणार आहे, कमी काही नाही पडणार आहे. त्यामुळे कंप्लेन झोनला जाऊच नका, काहीही होऊन जाऊ दे. आपल्याला काय पाहिजे, आपण मनी मॅग्नेट झाली पाहिजे, आपण चांगल्या गोष्टींचं मॅग्नेट झालं पाहिजे. तर कंप्लेन करून कशाला पायावर धोंडा पाडून घ्यायचा आपण. तर सिंपल आहे गोष्ट, की जेवढं म्हणत राहू, जेवढं दिवसभर कशालाही येता जाता काही दिसलं काही दिसलं, मंत्रच करून घ्या. मंत्र, किंवा आपण म्हणतो जप, नाम जप वगैरे जे असतं, सप्ताह, अभंग, हरिनाम सप्ताह सारखं, तसं जेवढं जे ज्याला वाटेल, फक्त धन्यवाद, कृतज्ञता प्रत्येक गोष्टीबद्दल राहिली तर आपल्याला रिझल्ट लवकर मिळणार आहे. तर टुडे यू आर गोइंग टू डू द सेम. टेक एनी करंटली अनपेड बिल्स you have and use gratitude's magical power by writing across them, "Thank you for the money," and feel grateful for having money to pay the bill, whether you have it or not. If you receive and pay most of your bills online, then when you receive an online bill, forward it to yourself as an email and write in the subject line in capital bold letters, "Thank you for the money." तर आपण जर ऑनलाईन बिल पे करत असू तर ते बिल आपल्या स्वतःला ईमेल करायचं आणि ते ईमेलच्या सब्जेक्ट मध्ये लिहायचंय, "थँक्यू फॉर द मनी." पण मोस्टली जरी आपल्याला ऑनलाईनचं एवढं समजत नसेल कोणाला, तर सरळ काही बिल नसेल जरी आलं, पण आपण पैसे तर देतोच ना, तर आपण स्वतः कागदावर पण बनवू शकतो ना बिल. आता समजा आता इस्त्रीवाल्याने आपल्याला बिल नाही दिलं ना, आपण 500 रुपये दिले इस्त्रीवाल्यांना, तर आपण स्वतः कागदाचा तुकडा बनवून घ्यायचा एक कोरा, आणि ते वहीचा फाडून आणि लिहायचं, इस्त्रीवाल्याला 500 रुपये दिले, "थँक्यू फॉर ऑल द मनी आय हॅव." म्हणजे मी पेड केले, थँक्यू, माझे चांगले कपडे इस्त्री करून झाले आणि त्याच्याबद्दल इस्त्रीवाल्याचा पण धन्यवाद आणि ते पैशांचा पण धन्यवाद, ज्याच्यानी मला ही सर्व्हिस घेता आली. तर म्हणजे तुमच्या शब्दात, जसं असं काही फॉर्मॅट नाही की असंच लिहिलं पाहिजे आणि तसंच लिहिलं पाहिजे. लिहायचं हे इम्पॉर्टंट काय, लिहिण्याची पद्धत इम्पॉर्टंट नाही, भाषा इम्पॉर्टंट नाही, तुम्हाला किती जास्त कृतज्ञता वाटते त्या माणसाबद्दल, ते महत्वाचं आहे. तर ते फील करून लिहा जास्तीत जास्त, की भाजीवाल्यांनी घरपोच भाजी आणली, "थँक्यू भाजीवाला भैया, की मला घरी घरी आणून दिलं तू आणि इतक्या छान फ्रेश भाज्या आणून दिल्या आणि मी त्याच्याबद्दल 100 रुपये तुला दिले, आणि थँक्यू लक्ष्मी माता, की मला 100 रुपयांमध्ये एवढा चांगला भाजीपाला दिल्याबद्दल." असं आपलं आपलं जरी एक बिल बनवलं स्वतः तरी चालेल. आणि हाऊसवाईफ म्हणतील की मी पे नाही करत, तर मी कसं लिहू बिल, कुठून काढू आणि काय. पण तुम्ही थोडा तर खर्च भाजीवर वगैरे, दळणावर, कशावर तर करतच असाल ना, इस्त्रीवाला घरी आला, छोटे छोटे खर्च तुम्ही करत असाल ते, त्या खर्चावर.
ते ह्याच्यामध्ये काय होतं, आता सगळ्यांचं भांडण म्हणजे भांडण नाही, असा गेम सारखं व्हायला पाहिजे की मी बिल करतो, मी बिल पे करतो, म्हणजे जो बिल पे करेल तो जास्त धन्यवाद फील करेल आणि त्याच्याकडे जास्त मनी येईल. तर आता हजबंड वाईफ पण हा गेम खेळू शकता किंवा घरात जे पण मेंबर आहेत ना, पहिले बिल आलं का मी पे करेल, मी धन्यवाद म्हणून पे करेल, असं करायला पाहिजे आपण. आता आपण पैशाबद्दल कंजूसी नाही केली पाहिजे. आपण असं समजलं पाहिजे की मी बिल पे केलं, मी धन्यवाद फील केलं आणि आता माझ्याकडे जास्त मॅग्नेट येणार आहे. उलट ज्यांनी नाही केलं त्याच्याकडे नाही येणार. म्हणजे अशा चांगल्या फिलिंगने आपण ते मनी सर्कल आहे ना, मनीची एनर्जी जी सर्कलमध्ये आणतोय, ती चांगली एनर्जी आपल्याला आणतोय, तर त्या सर्कलमध्ये आपल्याला पण बेनिफिट होणार आहे आणि समोरच्याला पण. तर नेक्स्ट, फाइंड 10 bills you have paid in the past and write across the front of each one द मॅजिक वर्ड थँक यू पेड. आता सगळे जेवढे तुमच्या घरात बिल असतील आधी दिलेले ते काढायचे आहेत आणि त्याच्यावर थँक यू पेड लिहायचंय. आणि जे आता जॉबला आहेत, जे अकाउंटिंग मध्ये वगैरे असतील, की जेव्हा जॉबमध्ये पेमेंट करत असतील, त्यांचं तर अजून छान आहे. त्यांनी जॉबमध्ये पण पेमेंट करताना लिहिलं जरी नाही पण धन्यवाद मनातल्या मनात म्हणून पे करू शकता ना. तर तुम्ही कंपनीत कामाला आहे किंवा तुमचा बिझनेस आहे, तर अजून चांगलं आहे की तुम्ही वेंडरला पैसे दिले, सप्लायरला दिले, प्रिंट आउट वाल्याला दिले, कशाला पण दिले, चहावाल्याला दिले, ऑफिसमध्ये जेवण मागवलं त्याला दिले, काहीतरी स्टेशनरी मागवली त्याला दिले. तर उलट तुम्ही खुश व्हायला पाहिजे की म्हणजे मला चान्स मिळत आहे 10, कंपनीच्या पैशावर मला थँक्यू म्हणायला चान्स मिळतो. समजा तो अकाउंटंट आहे, कॅशियर आहे, तर तो बसल्या बसल्या थँक्यू थँक्यू थँक्यू, मी हे पैसे दिले, थँक्यू मी ह्याला पैसे दिले, असं म्हणू शकतो आपण. तर आता इवन आपण समोसा आणला ना, एक समोसा आणला कोणी घरात, पाणीपुरी काहीतरी पार्सल आणलं, खायचं आणलं, ढोकळा वगैरे, तर आपण त्याच्या बिलावर थँक्यू लिहू शकतो की थँक्यू, मला इतके छान गरम गरम टेस्टी समोसे दिले, त्याच्यामध्ये एवढी छान भाजी टाकली होती, आलू विथ कोथिंबीर, आणि इतकी छान फ्री चटणी दिली मला, फ्री चटणी, त्याच्यासोबत एक प्लेट पण दिली ना त्यांनी, प्लेट दिली असेल, पिशवी दिली असेल, तर तेवढे डिटेलमध्ये तुम्ही जेवढं धन्यवाद त्याचा म्हणाल, तेवढ्या पैशात तुम्हाला 20 रुपयात एका समोस्याच्या किती गोष्टी दिल्या त्यांनी, त्याचे कष्ट, त्याची मेहनत, त्याचं तेल, त्याचं गरम तेलात कोणी बसून तळले असतील, ते जेवढ्या लेवलला तुम्ही, म्हणजे जेवढा तो गेम अजून डिटेल खेळाल ना, तेवढं आपलं फिलिंग आपल्या पॉझिटिव्ह होतील, आपलं मन साफ होत जाईल आणि आपल्याला तो धन्यवादाचा इफेक्ट आतून येत जाईल आणि आपण ती पॉवर हार्नेस करू शकतो युनिव्हर्सची आणि आपण मॅग्नेट बनू शकतो. आता हा विचार करायचा की आता मी मॅग्नेट कसं बनू. बस, आता मला टेक्निक कळलंय, आता मी मनी मॅग्नेट बनूनच राहणार आहे. तर मनी यू विल मॅजिकली मॅग्नेटाइज टू यू. तर असं हे सगळं केलं, द पॉवर, द मोर ग्रॅटिट्यूड यू कॅन हार्नेस फॉर द बिल्स यू हॅव पेड, द मोर मनी यू विल मॅजिकली मॅग्नेटाइज टू यू. त्यामुळे आता तुम्ही कॉम्पिटिशन लावून घ्या घरात की कोण बिल पे करणार आणि कोण मनी मॅग्नेट लवकर होणार, कोणाकडे जास्त पैसा खेचला जातो. त्याच्यामुळे आपण हे लवकरात लवकर ह्या प्रॅक्टिसेस करायच्या. From this day forward, you could make it your regular practice that whenever you pay a bill, you briefly think about the great service you have received from the bill and write across the face of the bill the magic word thank you paid. And if you don't have the money to pay a bill, use gratitude magical power and write thank you for the money and feel as if you are saying thank you because you have the money to pay the bill. तर ऑलरेडी जे बिल पे केले त्याच्यावर थँक्यू पेड आहे, आणि असं आता पेंडिंग बिल आहे, काही बिल पुढच्या महिन्यात 2 महिन्यात द्यायचे असतील, त्याच्यावर लिहू शकतो थँक्यू फॉर द मनी. कारण तो मनी आपल्याकडे येणार आहे ना, मग आपण पे करणार आहे आणि आता आपण सर्व्हिस तर घेऊन टाकली त्यांची, म्हणजे त्याच्याबद्दल पण धन्यवाद आहे. आता इव्हन आपण पार्लरला गेलो, बायका जात असतील सलूनला, पुरुष जात असतील, तर त्याच्याबद्दल पण आपण पैसे देताना त्यांनी किती छान आपल्याला मसाज दिला, हेअर कट करून दिला, स्पा दिला, जे पण असेल आपल्याला फेस वॉश करून दिला किंवा फेसला पॅक लावून दिला, एक एक गोष्टीबद्दल आपण तिचं पैसे देताना धन्यवाद म्हणू शकतो की तिने मला एवढ्या सर्व्हिसेस दिल्या. तर आपण तसं थँक्यू म्हणू शकतो कोणत्या पण सर्व्हिसेसला, छोट्या छोट्या, प्लंबर आला घरी, इलेक्ट्रिशियन आला, प्लंबिंग करून दिलं, काम करून दिलं, आपलं वॉटर प्युरिफायर आहे त्याचं काही सर्व्हिसिंग करून दिली, तर त्यांनी आपल्या घरी येऊन ती सर्व्हिसिंग करून आपल्याला तो वॉटर प्युरिफायर एक रिपेअर केलं, तर आपल्याला वर्षानुवर्ष ते पाणी प्युरिफाईड येतंय, त्याच्याबद्दल धन्यवाद. म्हणजे असे आपण आहे ना आता अ, स्वतःच्या ब्रेनला आपण चालना दिली पाहिजे की मी कुठून 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 शोधून काढू काहीतरी बारीक सारीक बारीक सारीक, असं गेमला म्हणजे ब्रेनला दिवसभर हा गेम द्यायचा.
तो ग्लॅड गेम जसा आहे ना, ती मुलगी ती पॉलियाना करते, तो मूवी जर तुम्ही पाहिला असेल आतापर्यंत, 15च मिनिटाचा आहे तो. ओरिजिनल मूवी 1.5 तासाचा वाटतं, तो अवेलेबल नाहीये कुठे. तर तो त्यांनी शॉर्ट मध्ये तो फिल्म 15 मिनिटाचं युट्यूबवर कार्टूनच्या ह्याच्यात फिल्म दिली आहे ती. तर ती बघा तुम्ही. ह्याच्यामध्ये ती सगळ्या दुःखात असते ती पॉलियाना, तरी पण ती कशाला ना कशाला पाहून ग्लॅड गेम वाव अशी फिलिंग मध्ये असते. तर आपण आता दिवसभर हे शिकायचं की मॉर्निंग पासून तर रात्री झोपेपर्यंत मी ती वाव फिलिंग कुठून आणू. तर त्याच्यात असलं पाहिजे आपण. The feeling gratitude for the money you have paid our out guarantee you will receive more. Gratitude is like a magnetic golden thread attached to your money. So when you pay more money out, the money always returns to you. Sometimes equally, sometimes tenfold, sometimes 100-fold. The abundance you receive back depends not on how much money you give, but on how much gratitude you give. You could have so much gratitude when you pay a bill for $50 that you could receive back hundreds of dollars. म्हणजे आता तुम्ही जो धन्यवादाची फिलिंग, आभार, कृतज्ञता त्या पैशाला देणार आहे, ते तुम्हाला गॅरंटीड देणार आहे की हे तुम्हाला रिटर्न मिळतील ते पैसे. पण मग ते किती रिटर्न मिळतील हे कशावर डिपेंड आहे? आपल्या कंप्लेनवर किंवा धन्यवादावर. तर आपण धन्यवाद एवढाच केला. समजा आपण पैसे दिले आणि बस, ओके धन्यवाद, थँक तर मग तुम्हाला सेम पैसे मिळतील. काही वेगळं होणार नाही. म्हणजे जेवढे मिळत आले तुम्हाला ॲव्हरेज तेवढेच मिळतील, कारण तुम्ही विदाऊट फिलिंग ॲव्हरेज थँक म्हटलं. जे जनरल माणूस म्हणतोय, ज्यांनी मॅजिक बुक नाही केलंय, तो जसा फिलिंगलेस थँक म्हणतोय, तसं आपण म्हटलं तर तेवढाच पैसा मिळेल. पण जर आपण मॅग्नेटिकचा आपला गोल्डन धागा पकडून आपण छान खूप जास्त फिलिंगने, मल्टीफोल्डने, 10 टाइम फोल्ड, 100 फोल्ड आपण धन्यवाद फील करून डीपली आपण जर म्हटलो, तर आपण समजा ₹10 पण दिले, ते ₹1000, ₹10,000 किंवा लाखात पण येऊ शकतात. ते कशावर डिपेंड आहे? तुम्ही किती धन्यवाद फील केला याच्यावर. म्हणजे पैशाच्या अमाउंटवर नाही डिपेंड आहे की तुम्ही किती पैसा येईल. तुमच्या धन्यवादावर, तुमच्या चांगल्या फिलिंगवर डिपेंड आहे. आणि जर तुम्ही ₹1,00,000 पण दिले, पण ते कुरकुर करत दिले, खूप रडारड करत पार त्याचा विचकवा करून, निगोशिएट करून, कंप्लेन करून, त्याच्यावर महिनाभर डिस्कशन्स करून ते ₹1,00,000 दिले मला. एक्स्ट्रा ₹1,00,000 द्यावे लागले. कट करत केले. तर त्या लाखाचे तुम्हाला रुपया पण मिळेल की नाही, किंवा 10,000 म्हणजे 10,00,000चे 10,000, 50,000, ₹5, ₹10 असे फोल्डमध्ये मिळू शकतात, की तुम्ही कंप्लेन किती केली. म्हणजे आपण कोणाला ₹10 पण दान केले किंवा पैसे दिले किंवा बिल दिलं आणि आपण खूप धन्यवाद मानले, तर आपल्याला तेवढे रिटर्न येऊ शकतात. आणि आपण ₹1,00,000 देऊन कंप्लेन खूपच केली, तर आपल्याला ₹10 रिटर्न येतील नीट की माहित नाही. कारण आपण ते ₹1,00,000 देऊन आपली तर एनर्जी घाण केली, समोरच्यालाही घाणेरड्या एनर्जीने दिलं, तर निगेटिव्ह एनर्जी सर्कल फिरलं. आपण आहे ना, कोणता पण पैसा देतो तेव्हा एक सर्कल सुरू करतो. कारण आपण पैसा देतो, समोरचा तो त्याला दुसऱ्याला देतो, तो दुसऱ्याला देतो. मग ती निगेटिव्हिटी आपली पसरत जाते ना. तर ती आपल्याला, ती आपण जी सुरू केली आहे ती 1000 पट होऊन आपल्यापर्यंत येईल. त्यामुळे आपण जर पॉझिटिव्हिटीने दिलं तर ती पण आपल्याकडे 1000 पट होऊन येईल. तर मग मॅजिक प्रॅक्टिस आज काय आहे आपल्यासाठी? द मनी मॅग्नेट. काउंट युअर ब्लेसिंग्स. तर मेक लिस्ट ऑफ 10 ब्लेसिंग. आपल्या 10 ब्लेसिंग रोजच्या सकाळच्या आहे. हा नित्यनेम आहे आपला. हा आता नित्यनेम आपण सकाळी जसं देवपूजेचा नेम, काहींचा नियम असतो ना, पाणी द्या सूर्याला, तुळशीला पाणी टाका, काहीतरी असतो नियम सकाळी उठल्या उठल्या, ब्रश करा, हा तर नियम असतोच. तसा हा सकाळी 10 ग्रॅटिट्यूड म्हणणं, 10 धन्यवाद देणं हा आपला नियम आहे उठल्या उठल्या. नंतर टेक एनी करंट अनपेड बिल्स यू हॅव यूज ग्रॅटिट्यूड मॅजिकल पॉवर and write across each one, thank you for the money, feel grateful for having the money to pay the bill whether you have it or not. तर आता तुम्ही ते बिल घ्यायचे कोणते पण, तर ते पे केले असतील नसतील आणि तुमच्याकडे पैसे नसतील तरी पण लिहायचंय थँक्यू फॉर द मनी आणि थँक्यू फॉर द सर्व्हिस. आणि तुम्हाला अजून डीप फील करायचं असेल तर तुमच्या मनाने पूर्ण निबंध पण लिहू शकता त्या बिलवर. मी आहे ना, बिल असतं पुढे आणि पुढे लिहिलेलं असतं अमेझॉनचं बिल जे आहे, तर मी आत्ताच दाखवतो. तेच कालचंच बिल होतं माझ्याकडे. त्याच्यावर मी आता हे थँक्यू एवढंच लिहिलंय. पण मी कधी कधी काय करते, दिसतंय का तुम्हाला? एक मिनिट. ते असं, तर हे बिल असतं ना, हे पूर्ण मागे कोरं आहे ना बिल, आणि पुढे लिहिलेलं असतं त्या बिलच्या. दिसत नाही का ते ह्याच्यामुळे? हा, ह्या बिलच्या पुढे लिहिलं असतं आणि मागे रिकाम आहे. तर मी पूर्ण मागे निबंध लिहून टाकते त्याच्यात, की काय लिहायचं आता. बिल हे आजच आलंय म्हणून, नाही तर माझे जुने बिल आहे ना, त्याच्यावर मी पूर्ण लिहून टाकते की काय सर्व्हिस मिळाली मला, काय डिटेल, काय काय मिळालं.
तर मग असं आपण लिहू शकतो. आणि जरी तुम्ही हाऊसवाईफ असाल, कमवत असाल नसाल, पण तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात ते पैसे मिळणार, कारण तुमच्या हसबंडचे, कुठून तरी सासऱ्यांचे, घरच्यांचे, कोणाच्याकडनं कोणाची सॅलरी वृद्धी होऊ शकते, कोणाला जॉब नवीन लागू शकतो, किंवा काहीतरी होऊन तुमचा इन्कम सोर्स कुठून घर भाडं वाढू शकतं. अशा काहीतरी पद्धतीने ते पैसे येऊ शकतात तुम्हाला. तर take 10 bills you have paid in the past and write across the front of each one of them the magic words thank you paid. Feel truly grateful that you had the money to pay the bill. तर तुम्ही ते ग्रेटफुल असलं पाहिजे की तुमच्याकडे एवढं पे करायला, बिल पे करायला पैसे आहेत. आणि बिफोर यू गो टू स्लीप टेक युअर मॅजिक रॉक इन वन हँड अँड से द मॅजिक वर्ड थँक यू फॉर द बेस्ट थिंग दॅट हॅपन ड्युरिंग द डे. आणि रात्री आपण झोपताना मॅजिक रॉक करायचाच आहे. तर आता ह्याच्यामध्ये बिल्स मध्ये कसं आता मी मागे दिवाळीत काहीतरी शॉपिंग केली आणि मी ना थँक्यू त्याच्यावर लिहून टाकलं होतं त्या बिलवर. आणि घरी आल्या आल्या मी त्या सगळ्या बिल्सवर थँक्यू लिहून टाकलं. दिवाळीचे सगळे बिल्स जे होते, घरातले कपडे वगैरे, मिठाई जे पण घेतलं. आणि मग नंतर काहीतरी बदलायला लागलं एक ड्रेस, तर मी तिथे गेली आणि ते बिल दाखवावं लागलं. मला असं झालं याच्यावर मी आता थँक्यू लिहिलं एवढं, तर ते दाखवायला थोडंसं काहींना वेगळं वाटेल म्हणून. पण त्या दुकानदाराला दाखवलं, तो बोलला तुम्ही पण मॅजिक बुक केलंय का म्हणे. मी पण केलंय, मे बी ऐसे ही लिखता था. तर त्याला इतकी खुशी झाली, म्हणजे आपण एका असं कुठल्या तरी धर्माचे, पंथाचे किंवा एका कॉलेजचे किंवा शाळेचे मुलं भेटतो ना, तसं की मॅजिक बुकवाले भेटले, असा एक आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता की हा, म्हणजे त्याला आपण फील करतो की हा माणूस आपल्या सोबतचा, म्हणजे चांगल्या फिलिंगवालाच आहे आपण, की तो पॉझिटिव्हिटी मध्ये राहणारा माणूस आहे. एक असं. आणि लहानपणी अजून एक काय झालं, की आम्ही बऱ्याच पैशाच्या कंप्लेंट करत असायचो, कारण पप्पांचं असं होतं, म्हणजे जेवढे पैसे लागतील तेवढे द्यायचे, असं जास्त मुलांना खर्चायला, म्हणजे जास्त नाही, जेवढे लागतील तेवढे द्यायचे, कमी पण नाही जास्त पण नाही. आणि आम्हाला असं होतं की आता ते घर जुनं झालंय, हे बदला, पडदे बदला, हे बदला. तर पप्पांचं नेहमी असायचं की नाही, मला हे जे मिळालंय ना त्याच्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. मी कुठून कुठून आलोय, म्हणजे आता मला आता ते गॅसचं उदाहरण वाचताना ते पण लक्षात आलं, की आपल्याला गॅस तरी मिळतोय. आता जे लाकूड तोडून चूल चुलीवर स्वयंपाक करत असतील, आणि जेव्हा पाऊस येतो तेव्हा ते काय करत असतील, हा विचार मला, म्हणजे मला माहिती पण नाही ते काय करत असतील, जर लाकूड ओले भेटले त्यांना तर. तर तशा परिस्थितीत पण पप्पा राहिले होते. आणि जेव्हा त्यांनी घर बांधलं आणि आता गॅस होता, सगळं होतं, तर ते बोलायचे की ह्या परिस्थितीत राहायला पण मी खूप खुश आहे आणि मी कुठून आलोय मला माहिती. आणि आम्हाला त्याचं विशेष नाही वाटायचं, कारण आपण तिथे जन्माला आलोय, तिथे मोठे झालोय, मग आपल्याला वाटतं की हे काय नॉर्मल आहे आणि या घराबद्दल काय एवढं थँकफुल असलं पाहिजे. म्हणजे असं वाटायचं की ह्या गोष्टींबद्दल काय थँकफुल असलं पाहिजे. सगळ्यांकडे सायकल तर असतेच, गाड्या तर असतातच, घर तर असतंच, पडदे असतात, कपाट असतं, त्याच्याबद्दल काय थँकफुल. म्हणजे ते लहानपणी तेव्हा कळत नव्हतं, तेव्हा खूप कंप्लेंट करायचो की आपलं घर असंच आहे, आपल्याला छोटं पडतंय, गाडी तर अजून मोठी पाहिजे, आपल्याकडे फोर व्हीलर पाहिजे, ह्यांनी बर्थडे असा केला तसा आपला झाला पाहिजे, अशा कंप्लेंट्स आपल्या खूप होत्या. पण नंतर कळायला लागलं की म्हणजे त्यांनी ज्या कष्टाने हो केलं आणि ते बोलायचे की हे स्वप्नातलं लाईफ मी जगतोय, तेव्हा आत्ता ते फील होतं की खरंच आपण स्वप्नातलं लाईफ जगतोय. की आपल्याला आपल्या पूर्वजांकडे जेव्हा गॅसचा शोध नसेल लागला, गॅस नव्हते, इलेक्ट्रिसिटी नव्हती किंवा गाड्या नव्हत्या, तो सगळा एरा आता 50-60 वर्षापूर्वीच हे सगळं नव्हतं. इंटरनेट नव्हतं, फोन नव्हते, काहीच नव्हतं. पत्र लिहायचे आपल्या आधीच्या आई त्यांच्या पिढीत, आई वडिलांच्या पिढीत. तर तेव्हा ते कसं लाईफ होतं. आणि आता आपल्या सगळ्या सोयी सुविधा आहेत. सगळ्या, पाणी तापवायला बंब होते तेव्हा, पत्र होते. म्हणजे 20-30 वर्षात आपण इतके इतके सगळ्यांकडे सगळ्या सुविधा आल्या. इव्हन म्हणजे जे गरीब आहेत त्यांच्याकडे पण फोन तर असतोच, फोन असतो, टीव्ही असतो, इलेक्ट्रिसिटी असतं. असं अंधारात कंदीलमध्ये कोणी नाही जगत आहे आता. मोस्टली म्हणजे जे सिटीमध्ये आजूबाजूला राहतात तेवढे, एकदमच कुठे असतील आदिवासी पाडे, खेडे लांबचे ते ठीक आहे. बट आता मोस्टली प्रजा सगळीकडे इंटरनेट, मोबाईल, इलेक्ट्रिसिटी, टीव्ही, गॅस, हे सगळं झालंय. त्याच्यामुळे आत्ता आपण सगळ्या पिढ्या आत्ताच्या ज्या आहेत त्या आपण सगळ्या श्रीमंतीत जगतोय आणि आपण ते थँकफुल असलं पाहिजे त्याच्याबद्दल. तर हे सगळं आहे. आता पैशाबद्दल आपण मनी सर्कल चालवायचं आहे आणि चांगलं चालवायचं आहे. जास्तीत जास्त बिल, म्हणजे जास्तीत जास्त उगाच खर्च नाही काढायचे, पण जे बिल करू ते चांगल्या फिलिंगमध्ये द्यायचं आहे. आपण पैशाबद्दल कंप्लेन अजिबात नाही करायची आहे. आणि लक्ष्मी माता जी पण असेल आपण तिला खुश करूया आणि जास्तीत जास्त ब्लेसिंग आपण घेऊया. बाकी कोणाच्या प्रॅक्टिसेस कशा चालल्याय, काही अनुभव काही असतील तर कोणाचे काहीतरी शेअर करा, शेअरिंग असतील. इकडे नवीन कोण आलंय ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून येतंय, कसलं येतं ऍडमिनिस्ट्रेटर असं.
आ- कोणी एकदम कालच्या नंतर, काल आपण संपवली प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूडची, त्याच्या पुढे पण लिहित राहिलं का कोणी? आणि कोणाला असा झोन मध्ये गेले का, असं त्या झोन मध्ये आठवणींच्या त्या सगळ्या झोन मध्ये जाऊन एकत्र कशी तंद्री लागली आणि लिहित राहिले, असं कोणी आहे का? कारण ते जेव्हा होईल ना तेव्हाच होईल. बोलायचंय तुम्हाला? अनम्यूट करू? तर जेव्हा तुम्ही आहे ना असं मेकॅनिकली न करता एक स्वतःचा झोन तयार होईल ना, की आता लिहितच राहू, लिहितच राहू, मला अजून सुचतंय, अजून सुचतंय, अशा गोष्टी जेव्हा होतील ना, तेव्हा त्या तुम्ही त्या झोनमध्ये जास्त तुम्हाला फ्लो येईल. असं आठवावं नाही लागणार, की आता मी कशाचं म्हणू, कशाचं म्हणू. ते आपोआप हात लिहित जाईल. म्हणजे तुमचा ब्रेन एवढा फास्ट आणि हात पण म्हणजे एवढं विचार येतील ना, का तुमच्या हाताला स्पीड नाही येणार. एवढ्या विचारात तुम्हाला ते सुचायला लागेल. आता आज जसं झालं, की आमच्या म्हणजे माझं आणि निखिलचं भांडण नाही होत, बट असे काही काही ओपिनियन आमचे डिफरंट असतात, की त्याची एक मान्यता आहे. काही गोष्टी मला पटतात, काही गोष्टी त्याला नाही. स्पिरिच्युअलिटी मध्ये आमचे काही डिफरन्सेस आहे. तर बऱ्याच गोष्टी अशा काही काही मॅच नाही होत, म्हणजे भांडण नाही होत, बट पॉईंट ऑफ व्ह्यूच वेगळा असतो. नवरा बायको जरी असले तर काही विषयांचा पॉईंट ऑफ व्ह्यू टोटल वेगळा असतो. पण मला असं होतं, की आपण वेगळा जरी असला तरी आपण काही काही पॉईंट ऍग्री करू शकतो. तर त्याच्यासाठी मी निखिलचे धन्यवाद लिहिले. तर ते इतके लिहित गेली मी, त्या एका झोन मध्ये निघून गेली होती. आणि ते किती लिहिले, लिहित लिहित लिहित, आणि इतकी त्याच्यात इमॅजिनेशन येतं आणि असे पॉइंट आठवतात की ते आपल्याला पण माहित नसतात, की हा पण पॉइंट आहे, हा पण पॉइंट आहे. ते आपोआप आपला ब्रेन आहे ना त्याच्यावर जेव्हा असा फोकस टाकतो, जसं मी सांगितलं मॅग्निफाईंग ग्लास असतं ना आपलं ते, सूर्याची किरण आपण एकत्र करून ते पेज जळतं, तेवढं आपल्याला असं अचानक सुचतं. आणि आपल्याला नंतर कळायला लागतं, की मला एवढे पॉइंट कसे सुचले, हे तर मी विचार पण नव्हता केला. पहिले स्टार्टिंगला ना 5, 10, 15 पॉइंट आपल्याला आठवावे लागतात असे मेकॅनिकली, नाही का? आणि त्याच्यात फिलिंग पण नाही येत, की हा हे झालं, हे झालं, थँक्यू असं. आणि नंतर जो झोन लागतो पूर्ण, आणि त्या झोन मध्ये तुमची खरी ग्रॅटिट्यूड, तेवढा तुमचा जो काय म्हणता, जो इफेक्ट होणार आहे, रिपल इफेक्ट, तो तिथे होणार आहे. ते मेकॅनिकल गोष्ट स्टार्टिंग असते फक्त. आणि जेव्हा त्या झोन मध्ये जाल, ती कल्पकता वाहत जाईल, ती फ्लो स्टेट येईल, जेव्हा जगाचा विसर पडेल, तुम्हाला टाइमचा विसर पडेल, 15 मिनिटं, अर्धा तास त्या झोन मध्ये जो लिहाल, तेव्हा इफेक्ट येईल. तर ह्या झोन मध्ये आतापर्यंत तुम्ही आता जायला लागलं पाहिजे, कारण आता 10-12 दिवस झाले आपल्याला. आणि जो रेग्युलरली ते करत असेल ना, तो गेला असेल. तर कोणाला असा झोन आलाय का, मला फक्त चॅट मध्ये तरी सांगा. आणि म्हणजे ह्याचा अर्थ अजून नीट प्रॅक्टिस करत नाहीये तुम्ही सगळ्यांनी. अजून प्रॅक्टिस वाढवली पाहिजे. कारण मनात काय हॅलो. होतं. हा, कोण हॅलो. बोलतंय? हा सोनाली. हा, बोल. मला मला बोलायचं आहे की काल काल जे तू ग्रॅटिट्यूड लिहिण्याची प्रॅक्टिस घेतली, तर त्याच्यानंतर मी नाही लिहिलं, पण मी आज जेव्हा लिहायला बसली तेव्हा मी हेल्थचे लिहिले ग्रॅटिट्यूड. तर तेव्हा मला म्हणजे मला असंच होतं की मी 10 लिहेल आणि बस. पण मग मी लिहत गेली खूप, म्हणजे असं की केसांपासनं डोळे, नाक, सगळं सगळं त्याच्याबद्दल खूप काय काय लिहिता आलं मला. म्हणजे मलाच वाटतं की मी एवढं लिहू शकली. एक पॉइंट इतका डिस्क्राईब करता येतो की अर्ध पेज तर एक एक पॉइंटलाच भरून जातो. हो, तसंच होत आहे. आहे तसं माझ्या बाबतीत. ते ते जेव्हा होईल ना तेव्हा ते येईल. हे असं नुसतं पुस्तक आपण 10-15 वेळा पण केलं नुसतं ऐकून, आणि मी मनातल्या मनात करेल, काहींच असतं नाही, मी मनातल्या मनात करतोय, मनातल्या मनात. मनातल्या मनात तर आपण सगळंच करतो एकत्र, शिव्या पण देतो, मेडिटेशन पण करतो, डोळे बंद करून श्वासावर पण लक्ष देतो, श्वासाकडे लक्ष देता देता कुठेतरी फोडणी दिलेली असते त्या पोह्यांवर पण जातो. आपण मनात कुठे जातो हे आपल्यालाही माहित नसतं. आपण कधी पोहोचलो, त्या पोहोचल्यावर कळतं आपल्याला, की इथे पोहोचलो आपण. थोड्या वेळाने लक्षात येतं, अरे मी मेडिटेशन करत होतो. त्यामुळे मनावर आहे ना तुम्ही जाऊ नका, की मन हे सगळ्यात धोकादायक प्लेस आहे आपली. की त्या मन चिंती, ते वैरीनं चिंती जे म्हणतो ना आपण. आणि रिकामं घर हे सैतानाचं, रिकामं मन हे सैतानाचं घर जे आहे ना, ते सगळं मन खेळ खेळतं आपल्यासोबत. आणि हे मन खेळ खेळतंय म्हणून मॅजिक बुक लिहायला सांगते, आणि मी पण सांगते. मनात तर आपण आजपर्यंत खूप मॅनिफेस्टेशन केले, खूप ड्रीम पाहिले एकदम. ती स्टोरी नाही का, आपण ते एक अंड घेईन, मग मी त्याचे ते मुर्गी पाळेल, आणि मग तेवढ्या मुर्ग्या होतील, मग त्यांचे एवढे अंडे होतील, आणि ते तो झोपेत ते स्वप्न पाहत त्या अंड्याच्या टोपलीलाच लाथ मारून देतो, आणि काहीच होत नाही. तसंच आपलं असतं मनाचे खेळ. त्यामुळे प्लीज मनात करेल हे म्हणू नका. प्लीज लिहा. मी पण मॅजिक बुक खूप वेळा मनातच केलं.
पण जेव्हा लिहिलं तेव्हा कळलं, आणि तेव्हा मी आता मॅजिक बुक घेऊ शकली त्या त्या लिहिल्यामुळे. नाहीतर मग ते मी लिहिलं नसतं तर मी नसतं घेतलं. खूप खूप मजा येते, आणि ती मजा घ्या. ऍटलीस्ट तुम्हाला एक, म्हणजे कोणती पण गोष्ट नसेल करायची ना, तरी ती आधी एकदा करून पाहायची. तिचा रिझल्ट नाही आला तर नाही करायची ना. पण काही लोक आधीच बाहेरच, त्या पाण्याच्या बाहेरच उभे राहतात आणि मग बघतात खोली किती आहे, अंदाज किती आहे, खोल आहे का पाणी, चांगलं आहे का पाणी, मला पोहता येईल का. आणि तिथे वाटतं नाही नाही काही नाही, जमणार नाही मला, तिथूनच रिटर्न निघून जातात. ते पण तू उतरला का त्या पाण्यात, ते किती खोल होतं, किती थंड होतं, पाय मारले का, ट्राय केला का, काहीच नाही करत. आणि बाहेरूनच आहे ना ब्लेम करून देतात. बरेच जण जॉईन झालेत, नाही आम्ही मागे मॅजिक बुक केले, काही नाही होत त्याच्याने, माझं काही सिक्रेट वर्क नाही होत. आणि एवढा मोठा मी झालोय आता, 30-40 वर्षाचं, सोनाली तू काय ऍटिट्यूड बदलू शकते का 40व्या वर्षी सिक्रेट मूवी पाहून आणि मॅजिक बुक करून? काय ऍटिट्यूड बदलतो का? हे काय लहान पोरांचे खेळ आहेत, असं म्हणणारे पण आहेत सगळे बरेच. त्यामुळे हे, तेच लोक सांगतात ज्यांनी नीट प्रॅक्टिस नाही केलं, लिहिलं जरी असेल ना तरी ते आर्टिफिशियली ना, विदाऊट फिलिंग, रोबोट सारखं केलं तर त्याला अर्थच नाहीये. जेव्हा हा झोन तुम्हाला येईल ना, तेव्हा तो सगळं देणार आहे. तर चला आपण आता मॅजिक बुक नाही, मेडिटेशन करूया. म्युझिक सेट नाही केलं. आणि आपण आता जे लहानपणीच्या आधी केले ना प्रॅक्टिस मेडिटेशन मनीचे आधी, की मला लहानपणापासून जो मनी मिळाला, आता तो पास्ट टेन्सचा झाला सगळा. आता लाईव्ह तुम्हाला बिल काय येत आहे त्याचा आपण करणार आहे. म्हणजे तिचं आहे ना, एक एक स्टेप बाय स्टेप आहे. कोणी म्हणेल मॅजिक बुकचं मनी, मनी तर ऑलरेडी होऊन गेला, परत का चॅप्टर आला. तो मनी, तिने आधीच्या प्रॅक्टिसेस आहे ना, 8-9 चॅप्टर पास्ट टेन्स साठी ठेवले होते, की पास्ट मध्ये आपण ज्यात कंप्लेन केल्या त्या कशा भरणार. आता तर आपण फ्युचरचं प्रेझेंटचं करतोय, पण पास्टचं पाप कोण धुणार. तर ते पास्टचं पाप धुणं होतं. आता आपण प्रेझेंटवर पाप न करणं आहे, आणि मग आपण फ्युचरच्या गोष्टींवर बोलणं आहे. असे 3 भागात ते विभागले, त्याच्यामुळे ते चॅप्टर सारखा सारखा येतो आणि आपण ऍडव्हान्स प्रॅक्टिसला जातो. म्हणजे तीच प्रॅक्टिस नाही करत आहे आपण सेम सेम. आता तिथे लिहिलं लहानपणापासून, जन्मापासून तर मला एज्युकेशन टू लग्नापर्यंत कोणी पैसे दिले, किंवा मुलांपर्यंत, बाळांपर्यंत, त्यांचं एज्युकेशन पर्यंत, हे पास्ट टेन्स झाला. आता आपण काय करतोय, की आत्ताच्या पैशांवर लिहितोय आपण, की आत्ता कोणते कोणते बिल आले, आत्ता कोणते कोणते बिल दिले. तर आता लाखोचे पण बिल दिले असतील ना कोणीतरी, रिसेंटली काही समजा सत्यनारायण पूजा किंवा लग्न कार्य, काही बर्थडे पोरांचा काहीतरी केलं असेल, त्यांना तर इतकी चांगली अपॉर्च्युनिटी आहे ना, तेवढे सगळे बिल लिहा. आणि तेवढं सगळं लिहा, की माझ्या मुलीच्या बर्थडेला मी इतकं छान डेकोरेशन केलं, इतका सुंदर केक होता, इतका सगळ्यांना आवडला, इतकं छान सगळेजण आले, त्यांना मी रिटर्न गिफ्ट दिलं, किंवा लग्नाला डेकोरेशन हे होतं, असं सगळं 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 करत आहे ना, सगळं लिहायचंय डिटेल फील करून. म्हणजे एक लग्न पार पाडलं असेल, किंवा आता बर्थडे पार पाडला असेल, किंवा सत्यनारायण पूजा, एक एनिथिंग, 10-15 जणांची भिशीची पार्टी पण झाली असेल ना, तर भिशीच्या पार्टीचं पण लिहा, की मी एवढे पैसे देऊ शकलो, एकेकाला खाऊ घालू शकलो, एक एक मेन्यू ऑर्डर करू शकलो, त्याचा टेस्ट एवढं छान होतं, ते हॉटेल एवढं छान होतं, तिथे बसायला जागा एवढी छान होती. समजा काल परवा तुम्ही हॉटेलला खाल्लं असेल, दुपारी खाल्लं असेल, काही पण, तर एक एक वर्ड, जे पण बिल आलं असेल तुम्हाला, आता मूवीचं, शॉपिंगचं, त्याचं डिटेल तुम्ही जोपर्यंत फील नाही करत, तोपर्यंत फिलिंगवरच काम आहे. आपण सिक्रेट मूवी बघितला, त्याच्यामध्ये म्हणतात आस्क, बिलीव्ह आणि रिसीव्ह. पण आस्क करायचं, मागायचं, मग बिलीव्ह करायचं आणि रिसीव्ह करायचं, पण त्याच्यात ऍक्शन पार्ट पण येतो. ऍक्शन पार्ट आणि फिलिंग पार्ट हा पण आहे. फील पण करायचं आणि ऍक्शन पण घ्यायचं. नुसतं घरी बसून बिल्सला थँक्यू म्हटले आणि ऑफिसलाच नाही गेलो, तर ते पण नाही होणार. ऑफिसला पण जायचंय, कष्ट पण करायचे, पण चांगल्या फिलिंगने. म्हणजे ह्याला काय म्हणतात, एफर्ट तर आपण घेतोच आहे. इन्स्पायर्ड ऍक्शन ह्याला म्हणतात, इन्स्पायर्ड ऍक्शन. ऍक्शन तर सगळेच घेत आहे जगात, कोण बसलंय रिकामं, कोणीच नाही. पण इन्स्पायर्ड ऍक्शन नाही घेते. म्हणजे इन्स्पायर्ड ऍक्शन म्हणजे चांगल्या ऍटिट्यूडने ऍक्शन घेणं. ऍक्शन कर्माशिवाय फळ नाही मिळणार आहे कोणाला. झोपेत झोपेत स्वप्न बघून आणि मॅजिक करून नाही होणार आहे. कर्म तर करायचंच आहे, पण ते शिव्या देऊन करायचं, तक्रारी करून करायचं, की चांगल्या धन्यवादाने करायचं, हे.
तर माझी आजी जेवताना काही पण करताना ना कृष्ण अर्पण वस्तू म्हणायची. तेव्हा मला असं कळायचं नाही की हे का बरं म्हणत असेल, तिच्या तोंडात कायम कृष्ण अर्पण वस्तू, कृष्ण अर्पण वस्तू. तर आपण का कृष्णाला सगळं अर्पण करतो. सगळं माझं आहे ते तुझं आहे, सगळं जे देवाचं आहे कृष्णाचं आहे, समजा तुझंच जेवण आहे, तुझंच पाणी, ह्याला पण ही पण कृतज्ञताच होती. तर अशा भावनेने जेव्हा पूर्ण आयुष्य आपण घालवू ना, तेव्हा ती भावना आपल्याला समाधान, शांती, सुख आणि तो पैसा जो आहे, तो चांगल्या भावनेचा पैसा असेल. त्या पैशाने आपल्याला झोप येईल, शांती, सुकून सगळं मिळेल. नाहीतर काहींकडे पैसा पण येतो, गाडी पण येते. त्याचा क्षणभंगूर आनंद होतो. क्षणभंगूर म्हणजे ज्या दिवशी गाडी घेतली त्या दिवशी आनंद खूप आहे, पेढे वाटले सगळे. 2-4 दिवस झाले ती गाडीचं काही महत्व नाही. झालं. परत तीच चिंता, परत त्याच टेन्शनमध्ये आपण जगतोय. एक बंगला बांधायचा, बंगला बांधायचा, खूप मोठं स्वप्न बंगला बांधायचा. तो बंगला बांधून झाला, मोठी पूजा झाली, सगळं झालं. महिना झाला, परत त्या बंगल्यात झोप येत नाही. मग असं होतं की तो बंगला तर बांधला, आता पुढे काय? पुढे परत रिकामी जी फिलिंग होती आधी, जी बंगला बांधायच्या आधी जी रिकामी होती, तीच रिकामी फिलिंग बंगला बांधल्यावर पण येते. का रिकामी येते? कारण तुम्ही आधीच रिकामे होते मनातून. तर त्यामुळे आपण आधीच पूर्ण कृतज्ञता, धन्यवाद, आभार, युनिव्हर्स, देव ज्याचा पण तुम्ही मानत असाल, जो धर्म, पंथ कसला पण, त्याच्याने फुलफिल राहिले तर तो बंगला मिळाला तरी आभार आहे, बंगला नाही मिळाला तरी आभार आहे. तू सुकूनची झोप मला झोपडीत पण येत होती, सुकून मी बंगला बांधून त्या बंगल्यात पण सुकून राहील, गाडी घेतल्यावर पण सुकून राहील आणि ती गाडी नाही घेतली म्हणून मी शिव्या नाही देणार. तर अशा सुकूनच्या लाईफमध्येच तुम्हाला सुकून मिळेल. तर त्यामुळे ती लाईफ अट्रॅक्ट करायची तर आधी सुकून आधी फील केला पाहिजे. आपल्याला काय वाटतं, की मी एवढा पैसा मिळाला ना, मग मी शांती फील करेल. पण तू आधी शांती फील करायची सवयच नाही लावली ना, तर तेव्हा पैसा मिळून कशी शांती होईल? ती नाही होत शांती आपल्याला. मग कितीही पैसा मिळाला तरी शांती नाही होत. आधी शांती झाली पाहिजे, मग आपोआप पैसा येतो आणि त्या पैशाने अजून शांती येते. त्या पैशाला शांतीची एनर्जी द्या, पॉझिटिव्हिटीची एनर्जी द्या. तर हे नुसता पैसा कमवणं, हेल्थ कमवणं, रिलेशनशिप कमवणं, पण त्याला एनर्जी सगळीकडे आपली एकच आहे आपण, एकच फ्लो, एकच भांड, एकच पात्र, एकच बॉडी आहे. त्याच्यात सगळीकडे सेमच एनर्जी होईल. एका ठिकाणी तुम्ही धन्यवाद दिले, तर ती सगळीकडे फिरेल ती एनर्जी. म्हणजे सगळ्या लेव्हलला होईल. तुमच्या करिअरमध्ये, मनीमध्ये, हेल्थमध्ये, जॉबमध्ये, सगळीकडे. असं नाही होणार की तुम्ही एका ठिकाणी खूप धन्यवाद देता आणि एका ठिकाणी खूप खडूस आहे. माणूस एकतर चांगला असतो, नाही तर वाईट असतो. त्यामुळे त्याला रिझल्ट पण सगळ्या एरियात भेटतात. त्यामुळे आपण चांगल्या भावनेत राहायचं. चला आता आपण मेडिटेशन करूया. श्वास आत घ्या. तो श्वासपर्यंत पूर्ण पोटापर्यंत गेला पाहिजे. एकदम पोट फुगून श्वास घ्या आणि जेव्हा श्वास सोडाल तेव्हा पोट एकदम रिकामं करा. ते छातीत श्वास नाही घ्यायचा, पोटापर्यंत खोल श्वास घ्यायचा आणि तोंडाने सोडायचा आहे. मोठा पूर्ण पोटात घेऊन श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, मोठा पोटापर्यंत पोट फुगवायचं आहे, होल्ड करायचा आहे तिथे. 1 2 3 4. श्वास सोडा. श्वास बाहेर होल्ड करा. श्वास घ्या. फील करा. खूप धन्यवाद मानतो. माझ्या आयुष्याचे, माझ्या सुंदर जीवनाचे खूप खूप आभार. मला इतकं सुंदर लाईफ फ्री मध्ये मिळालंय. त्या लाईफ साठी मी स्वतः कष्ट नाही घेतले, ते लाईफ मला मिळालंय, माझ्या पण मला दिलंय. मी खूप छान जगत आलो लहानपणे एन्जॉय केलं, शाळेतली लाईफ एन्जॉय केली, कॉलेजची लाईफ एन्जॉय केली,
कॉलेजचे मित्र-मैत्रिणी होते. त्यांच्यासोबत खाल्लो, पिलं, आलो गेलो, मजा केली. पण छान लग्न केलं. पण आपल्या पार्टनर सोबत पण खूप हॅपी होतो. सगळं सुंदर चाललं. आपल्याला मुलं झाली. ही सगळी श्रीमंती आपल्याकडे आहे. आपले सगळे नाते, आई-वडील, सासू-सासरे, भाऊ, बहिणी, जाऊ, दीर, नणंद सगळे नाते आपल्याला देवाने फ्रीमध्ये दिलेत. कोणतेही पैसे न घेता आपल्याला सगळे नाते, प्रेम, आधार त्यांनी कधी अडी-अडचणीत मदत केली आहे. आपली काळजी घेतली. आपल्या सुख-दुःखात उभे राहिले. आणि मी आता ज्या घरात राहतोय ते घर पण मला एक निवारा देतंय. एक आधार देतंय. की शांत माझ्या बेडवर झोपू शकतोय. त्या 4 भिंतींमध्ये मला ऊन, वारा, पाऊस काहीच लागत नाही. मला कितीही पाऊस आला, कितीही थंडी वाजली तरी मला छान घर आहे राहायला. मला रोज उठून अंघोळ करायला, ब्रशला, करायला, कपड्यांना भांड्याला पाणी आहे. माझ्याकडे गॅस आहे स्वयंपाक करायला. तो संपला तरी मी लगेच तो आणू शकतो. माझ्याकडे इलेक्ट्रिसिटी आहे. तिच्यावर मी सगळ्या घरातली सगळी लाइटिंग लावू शकतो. लाईट्स लावतो, फॅन, एसी, गीझर, टीव्ही. दिवाळीला रोषणाई, सणावारांना रोषणाई, लाइटिंग करतो, सजावट करतो. माझ्या घरात सगळं फर्निचर उतारने बनवलं असेल. इतकं सुंदर त्यांनी इनोव्हेटिव्ह कल्पनेने आपलं फर्निचर बनवलं. ते फर्निचरमुळे आपलं घर सुंदर दिसतंय. आपल्याला बसायला सोफा, चेअर, झोपायला बेड सगळं अवेलेबल आहे. आपलं घर सुशोभित दिसतं त्याच्याने. कपडे ठेवायला जागा. आपल्याला प्लंबर येऊन त्यांनी सगळी पाईप फिटिंग करून दिली की आपलं पाणी कुठेही लिकेज होत नाही. सगळीकडे पाणी छान फ्लो होतंय. माझ्या पूर्ण घरात बिल्डिंगमध्ये सगळा पाण्याचा फ्लो खूप सुंदर सुरू आहे. इलेक्ट्रिसिटीचा फ्लो सुरू आहे. माझी जी बिल्डिंग घर बांधलं त्यांनी कन्स्ट्रक्शन केलं असेल पाया खोदल्यापासून त्याचं कॉन्क्रीट आणण्यापासून त्याच्यात जे पण मटेरियल वापरलं त्या सगळ्या कामगारांचा त्यांचा धन्यवाद. त्यांनी माझं घर खूप सुंदर केलं. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. त्या घरात माझ्या रोज भाज्या येत आहेत. त्या भाजीवाल्यांचा, त्या उगवणाऱ्यांचा, त्या शेतकऱ्यांचा धन्यवाद. तो दुकानदार मला नेहमी राशन पुरवतोय, घरातल्या वस्तू पुरवतोय, त्यांचा धन्यवाद. ते मला ऑनलाईन शॉपिंग मी घरबसल्या करू शकते. ते घरापर्यंत मला डिलिव्हरी बॉय पाण्या पावसात थंडीत उन्हात मला पार्सल पोहोचवायला येत आहे त्याच्याबद्दल धन्यवाद. मॉलमध्ये जातो, तो शॉपिंग करतो. ते लोक तो मॉल स्वच्छ ठेवतात. त्याच्या सगळ्या सर्व्हिसेस देतात. तो स्टाफ मला जे कपडे दाखवतो किंवा जे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. मूव्हीच्या थिएटरमध्ये ते जेवायला आपल्याला अरेंजमेंट करतात खाण्यापिण्याच्या, चालवण्याच्या. त्या सगळ्यांचा धन्यवाद. त्यांनी इंटरनेट शोधलंय, कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल शोधले. आपल्यापर्यंत ते सोयी सुविधा आल्या. त्या सगळ्यांचा धन्यवाद. आपण एका मिनिटात परदेशात पण व्हिडिओ कॉल करू शकतोय. आपल्याला किंवा जवळच्यांना, नातेवाईकांना पाहू शकतोय व्हिडिओ कॉलमध्ये. किती तासंतास बोलू शकतोय. आणि खूप कमी पैशात आजकाल आपण बोलू शकतो. त्यांचे फोटोज पाहू शकतो. मोबाईलने आपल्याला एवढी माहिती दिली, युट्यूब दिलं, मीटिंग दिली, आपण सगळे कनेक्ट होऊ शकतो. या सगळ्या गोष्टी आपण जरी पैसे देत असलो ना, तर ते पैसे देण्यापेक्षा खूप मूल्य आहे. त्याच्यामागे जे खूप एफर्ट्स आहे ना, ते फक्त पैशात मोजता येत नाही. सगळ्या लोकांचे अथक परिश्रम, अथक त्यांनी ब्रेन करून ते सोयीसुविधा शोधून काढल्या, त्या इम्प्लिमेंट केल्या, पूर्ण देशात लागू केल्या.
त्याबद्दल धन्यवाद. आपण टॅक्स भरत असलो, भरत नसलो तरी आपण देशातल्या सगळ्या सोयी-सुविधा, रोड यूज करतो, टॉयलेट, बाथरूम यूज करतो, थिएटर, बिल्डिंग, रेल्वे, बस, एरोप्लेन सगळ्या सुविधा आपण यूज करतो. त्या आपण नसल्या भारताच्या गव्हर्नमेंटने बनवल्या तरी. त्या सगळ्या सुविधा आज मी जिथे आहे, अश्मयुगातला माणूस आणि आजचा माणूस. जेवढ्या सुविधा उपलब्ध आहेत आज त्याचा जो अनुभव येतोय, जो एक्सपिरियन्स, जो आनंद घेतोय, त्या सगळ्याबद्दल धन्यवाद. मी आज एवढं श्रीमंतीचं लाईफ जगतेय. आपल्या सगळ्या कामवाल्या मावशींचा धन्यवाद, सिक्युरिटी गार्डचा धन्यवाद. ते मला काम करायचे माझे कष्ट कमी करतात. त्या सगळ्या अप्लायन्सेसचा धन्यवाद, की ज्या मिक्सर, ग्राइंडर, मेकर, की ते आपले कष्ट कमी करतायत. सगळ्यांचा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. डीप श्वास घ्यायचा आहे. श्वास घ्यायचा आहे. सगळ्यांचे हात रब करायचे आणि डोळ्यावर फिरवायचे. डोळे उघडा. हो. चला जायचं आपण. सगळ्यांना गुड नाईट, बाय बाय. सगळ्यांचे धन्यवाद. छान असाइनमेंट्स करा. झूममध्ये जा, फ्लो स्टेटमध्ये जा आणि सगळे बिल शोधून शोधून काढा आणि सगळ्या बिलवर थँक्यू म्हणा. आणि जास्तीत जास्त बिल पे करा. कॉम्पिटिशन ठेवा घरात की कोण जास्त बिल करतं आणि कोण जास्त आशीर्वाद कमवतं असं. आणि इनोव्हेटिव्ह वेजने तुम्ही ते थँक्यू म्हणायचे ट्राय करा. मेकॅनिकल नाही, कशात कशात थँक्यू एक एक इन्ग्रेडियंटला म्हणू शकता ते बघा. चलो बाय बाय.